4 मजली धोकादायक इमारत भिवंडीत रात्री कोसळली। दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय। 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। नारपोली गंगारामवाडी परिसरातली कोहिनूर इमारत कोसळली। इमारत रिकामी केल्यानंतर पुन्हा इमारतीत जाऊन साहित्य काढण्यासाठी त्या ठिकाणी रहिवासी पोहोचले होते आणि हेच रहिवासी तिथे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। आपले प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, रात्री ही इमारत कोसळलेली आहे, रात्रीपासूनच या ठिकाणी बचाव कार्य सुरू असेलच। आत्ताचे अपडेट्स काय? अगदी बरोबर आहे। मी आता त्या स्पॉटवर आहे आणि तुम्ही पाहू शकता अजूनही शोध मोहीम जी आहे ती सुरूच आहे। गेल्या 8 तासानंतर हा दुसरा जो आहे तो मृतदेह आहे ते सापडलेला आहे आणि ते बाहेर काढण्याचं जे काम आहे ते आता NDRF किंवा TRF TDRF सुरू आहे। त्याचबरोबर अजूनही यामध्ये 2 ते 3 लोक अडकल्याची भीती जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने ते काम सध्या सुरू आहे। त्याचबरोबर NDRF टीम जी आहे ती तिथं पूर्णपणे दाखल होऊन त्या आता जो मृतदेह मिळालेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस असतील किंवा ॲम्ब्युलन्स सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अधिक एक JCP आणि ते जो पुन्हा मलमा जो आहे तो हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर पाहायला गेलं तर दुसरा जो मृतदेह आहे तो सुद्धा आता सुट्टी तिथे मिळालेला आहे आणि तो काढण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। नक्कीच रात्री ही इमारत कोसळलेली आहे। ही इमारत धोकादायक होती, ती रिकामी करण्यात आलेली होती। मात्र साहित्य आणण्यासाठी त्या इमारतीत गेलेले रहिवासी होते ते त्या ठिकाणी अडकले होते। तुर्तास धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अपडेट्स घेत राहूच।